की तर फर्स्ट प्रॅक्टिकल काय होतं तर आपलं ड्रॉ द स्केचेस शोविंग स्टँडर्ड क्रॉस सेक्शन ऑफ नॅशनल हायवे पब्लिक स्टेट हायवे आणि दुसरं मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड. ओके, तर फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय करायचं होतं तर स्केचेस ड्रॉ करायचे होते एम्बॅकमेंट अँड कटिंग मध्ये. ओके, नॅशनल हायवे स्टेट हायवे आणि मेजर डिस्ट्रिक्ट रोड म्हणजेच एमडीआर अँड अदर डिस्ट्रिक्ट रोड म्हणजेच ओडीआर. ओके, तर क्रॉस सेक्शन ऑफ रोड तुम्हाला दिसतो बघा, हा एम्बॅकमेंट मध्ये आहे. ओके, क्रॉस सेक्शन ऑफ रोड त्याच्यामध्ये बघा फर्स्ट काय आहे कॅरेज वे आहे, नंतर टोटल लँड विड्थ. ओके, इथून ते इथपर्यंत काय तर टोटल लँड विड्थ आहे. तुम्हाला मी ड्रॉ करण्यासाठी एक पीडीएफ शेअर करेन, त्यात तुम्ही त्या रेफरन्सनं ड्रॉ करू शकता. ओके, तर हे आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय क्रॉस सेक्शन्स काय करायचे तर ड्रॉ करायचे. आता नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे ओके सिमिलरच असतात. नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे, फक्त नॅशनल हायवे काय तर मोठमोठ्या काय म्हणतो आपण आता मोठमोठ्या म्हणजे सॉरी, तर नॅशनल हायवे म्हणजे काय तर एक तर नॅशनल हायवेची लेंथ आणि ब्रेड्थ मोठी असते आणि अलॉंग द इंडिया ते काय असतात तर रन होत असतात. नॅशनल हायवे मेजर पार्ट्सला किंवा कॅपिटल्सला जॉईन करत असतात. ओके, म्हणजे जॉईनिंग द मेजर सिटीज कॅपिटल्स ऑफ द इंडिया हे काय तर नॅशनल हायवे त्याला जॉईन करत असतात. त्याचप्रमाणे स्टेट हायवेचं कसं असतं आणि नॅशनल हायवेला नंबरिंग केलेलं असतं. नॅशनल हायवे दॅट इज एनएच न डिनोट केलेलं असतं. ओके, NH1 NH2 NH3 NH समथिंग. ओके, तर हे नॅशनल हायवे काय करतात तर NH ने डिनोट केलेले असतात. ओके, आपण ज्यावेळेस रोडवरून जात असतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतं की तिथं NH65 NH60 ओके असं लिहिलेलं असतं. तर NH म्हणजे काय तर नॅशनल हायवे आणि 1 म्हणजे काय तर त्याला नंबरिंग दिलेलं असते. ओके, तर ते झालं नॅशनल हायवे 1. हा, व्हिडिओ ऑफ करा. व्हिडिओ कोणी सुद्धा ऑन करू नका बरं का, सांगितलं नाही म्हणचाल परत. नेक्स्ट काय होतं तर स्टेट हायवे. ओके, तर आता स्टेट हायवे काय करतात तर जे नॅशनल हायवेज असतात त्याला काय करतात स्टेट हायवेज कनेक्ट होतात. म्हणजे नॅशनल हायवेला कनेक्ट होण्यासाठी कोणते हायवे यूज केले जातात तर स्टेट हायवे यूज केले जातात. स्टेट हायवेचं आणि नॅशनल हायवेचं डिझाईन, परत डिझाईन स्पीड, जिओमेट्रिक डिझाईन काय असतं तर सेम असतो. ओके, नंतर मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड. आता हे काय करतात तर डिस्ट्रिक्ट रोड आहेत हे दोन्ही. ओके, तर हे दोन्ही रोड काय करतात तर स्टेट हायवेला कनेक्ट करतात. ओके, तर त्याचा आपण काय बघतोय तर क्रॉस सेक्शन इन एम्बॅकमेंट अँड कटिंग. ओके, अशी डायग्राम तुम्हाला येते, त्याचे पार्ट्स बघूया आता. स्टॉप शेअर. One second.
this is happen. ओके, त्याच्यामध्ये आता बघा, ज्यावेळेस आपण क्रॉस सेक्शन काढणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात तर कॅरेज वे. ओके, फर्स्ट कोणता येतं एलिमेंट तर कॅरेज वे. द विड्थ ऑफ पेवमेंट वे ऑन विच व्हेकल ट्रॅव्हल कॉल्ड द कॅरेज वे ऑर पेवमेंट विड्थ. आता जेवढ्या भागामध्ये काय होते आपली व्हेकल जाणार आहे, म्हणजे रोडचे दोन भाग असतात. ओके, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. मग दोन्ही साइडनी व्हेकल जात असतात. मग ज्या पार्ट मधून व्हेकल जातात तर त्याला काय म्हणतो आपण कॅरेज वे म्हणतो. ओके, फॉर सिंगल लेन इट इज 3.75 मीटर, फॉर डबल लेन इट इज 7 मीटर, अँड फॉर टू लेन्स विथ राइज्ड कर्व 7.5 मीटर, अँड फॉर द मल्टी लेन पेवमेंट 3.5 मीटरचा पेवमेंट म्हणजेच कॅरेज वे असतो. ओके, नंतर फॉर्मेशन विड्थ. ओके, फॉर्मेशन विड्थ आता नॅशनल हायवेला वेगळी, एमडीआर म्हणजे नॅशनल स्टेट हायवे साठी वेगळी आहे, नंतर एमडीआर ओडीआर साठी वेगळी आहे. फॉर सिंगल लेन 12 मीटर अँड फॉर टू लेन्स ऑल्सो 12 मीटर. आणि इन माउंटेन टेरियन म्हणजे माउंटेनियस जे रोड्स असतात, म्हणजे जे दरी किंवा डोंगराळ भागातून जे रोड जात असतात तर त्याच्यासाठी वेगळं स्पेसिफिकेशन आहे. त्याच्यासाठी सिंगल लेनला 6.25 आणि डबल लेनला 8.80 मीटर. ओके, नंतर एमडीआर साठी सिंगल लेन 9 आणि डबल लेन 9. ओके, तर डबल लेन याच्यामध्ये फॉर्मेशन विड्थ फॉर माउंटेनियस टेरन सिंगल लेन साठी 4.75 आणि डबल लेन साठी डॅश केले त्यांनी. ओके, तर तिथं डबल लेनचे रोड्स प्रोव्हाइड केले जातात. त्याचप्रमाणे अदर डिस्ट्रिक्टला पण सेम 7.5 फॉर सिंगल अँड फॉर डबल 9 मीटर, अँड फॉर द माउंटेनियस टेरन 4.75 मीटर. विहार मीन्स विलेज रोड आणि तिथं सिंगल लेन साठी 7.5 मीटर अँड 4.40 मीटर. तर नेक्स्ट पार्ट कोणता येतोय राईट ऑफ वे. ओके, आता राईट ऑफ वे. Right of way is the area of land acquired for the road along its alignment. It is distance between the boundary stones on either side of the road. आता right of way म्हणजे काय तर जो रोड असतो म्हणजे कॅरेज वे आहे आणि त्याच्या शेजारी पण थोडीशी जागा सोडलेली असतो, फुटपाथ वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. तर ते दोन्ही कॅरेज वे कन्सिडर करून प्लस दोन्ही साइडचं जे डिस्टन्स सोडले ते कन्सिडर करून काय होतं तर राईट ऑफ वे आपल्याला भेटतो किंवा राईट ऑफ वे आपण त्याला म्हणतो. नंतर रोड शोल्डर्स आर प्रोव्हाइडेड अलॉंग द रोड एजेस टू सर्व ऍज अ इमर्जन्सी लेन फॉर व्हेकल ऍज पर IRC. द मिनिमम विड्थ ऑफ शोल्डर शुड बी 2.5 मीटर. आता एखादी व्हेकल म्हणजे आता आपण राईट ऑफ वे मध्ये सांगितलं की साइडला जागा सोडलेली म्हणजे साइडला जागा असते, पेव्हमेंट जो आहे किंवा कॅरेज वे जो आहे ते सोडून आपल्याला काय तर साइडला जागा सोडलेली असते, तर ती जागा म्हणजे काय तर शोल्डर्स. ओके, तर ती जागा म्हणजे काय तर शोल्डर्स, जिथं एखादी व्हेकल समजा काहीतरी व्हेकलला प्रॉब्लेम आला असेल तर ती व्हेकल साइडला घ्यायची किंवा व्हेकल थांबवायची आपल्याला, तर आपण रोड शोल्डर्स वरती थांबवू शकतो. नंतर साइड स्लोप का दिलेला असतो तर रोडवरील ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो किंवा ज्यावेळेस रेनी सीझन असतो त्यावेळेस पाणी पूर्ण रोडवरून ड्रेन ऑफ झालं पाहिजे. द स्लोप ऑफ अर्थवर्क इन फिलिंग और इन कटिंग कॉल्ड द साइड स्लोप. ओके, जो कटिंग मध्ये किंवा फिलिंग मध्ये जो स्लोप दिलेला असतो तर त्याला काय म्हणायचं तर साइड स्लोप. इट इम्पार्ट स्टॅबिलिटी टू द अर्थवर्क. हे काय करतं तर साइड स्लोप कशासाठी द्यायचा तर स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतं, जे आपण अर्थवर्क प्रोव्हाइड करतो. ओके, दोन्ही रोडच्या साइडला आपण बघतो पूर्ण एक असा स्लोप दिलेला असतो आणि पूर्ण काय असतं तर अर्थवर्क असतं म्हणजे मुरुम वगैरे असतो आणि ते काय करतं तर स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतं.
ज्यावेळेस आपण स्ट्रेट कट ठेवतो त्यावेळेस आपल्या जे अर्थवर्क आहे किंवा जे माती आहे, मुरुम आहे, तर ते ऍज इट इज राहणार आहे का? नाही राहणार. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर स्लोप प्रोव्हाइड करावा लागतो. ओके. नंतर बर्म, द डिस्टन्स बिटवीन द रोड टो अँड द इनर एज ऑफ द बॉरो पीट इज कॉल्ड ॲज अ बर्म. एक मिनिट तुम्हाला मी फिगर मध्ये दाखवते बर्म. हा, तर आता हा रोडचा स्लोप संपतोय. ओके, त्याच्यानंतर इथे एक असा स्ट्रेट एज आहे, तर त्याला काय म्हणतोय आपण? बर्म म्हणतोय. ओके, रोडचा स्लोप इथपर्यंत आहे, म्हणजे टो म्हणजे काय तर रोडच्या पायथ्याशी, म्हणजे जिथं स्लोप संपतोय. ओके, तिथून ते थोडस स्ट्रेट डिस्टन्स आहे, त्याला काय म्हणतो आपण? बर्म म्हणतो. ओके, नंतर बाउंड्री स्टोन, टू इंडिकेट द बाउंड्री ऑफ लँड acquired for a road stones are driven into the ground at a 30-meter distance on either side from center line of the road. These stones are known as a boundary stones. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला बाउंड्री स्टोन्स दिसतात बघा, एक तर येलो कलर मध्ये असतात किंवा व्हाईट कलर मध्ये असतात. तर ते कशा काय इंडिकेट करतात? तर रोडचा जो एरिया आहे किंवा इथून इथपर्यंत रोडची बाउंड्री आहेत, हे बाउंड्री स्टोन्स दाखवतात. नंतर साईड ड्रेन कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात? तर जे वॉटर आहे ते इझिली ड्रेन ऑफ व्हावं म्हणून साईड ड्रेन्स प्रोव्हाइड केलेले असतात. फॉर द ड्रेनेज ऑफ रेन वॉटर, ड्रेन्स आर प्रोव्हाइडेड ऑन आयदर साइड ऑफ द रोड. नॉर्मली साईड ड्रेन्स आर रिक्वायर्ड फॉर रोड इन कटिंग. ओके, साईड ड्रेन्स रोड इन कटिंग मध्ये लागतात. एम्बॅगमेंट मध्ये तर ते आपोआपच साईड ड्रेन होऊन जाते. फॉर रोड इन एम्बॅगमेंट साईड ड्रेन इज नॉट नेसेसरी, म्हणजे तिथे ऑलरेडी स्लोप असतो त्यामुळे पाणी बरोबर वाहून जातं. बिल्डिंग लाईन, द डिस्टन्स फ्रॉम सेंटर लाईन ऑफ द रोड ऑन आयदर साइड विदिन विच कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग इज नॉट परमिटेड इज कॉल्ड एज अ बिल्डिंग लाईन. आता एखाद्या बिल्डिंगची आपल्याला परमिशन काढायची असेल बांधण्यासाठी, तर रोड पासून आपण किती सोडतो? पहिला आपण 3 फूट सोडायचो, नंतर आपण किती सोडतो? 5 फूट सोडतोय. ओके, आता 5 फूट सोडल्याशिवाय तुमच्या ड्रॉइंगला परमिशन देत नाही, तर ते काय असते? तर बिल्डिंग लाईन, म्हणजे तिथपर्यंत बिल्डिंगला अलाउ केलं जात नाही बांधण्यासाठी. नंतर कंट्रोल लाईन, ऍट द लोकेशन्स लाईक बँक, हॉस्पिटल, फॅक्टरी, देअर theaters, etc. on the road where more people gather, disturbance to traffic will be more. कंट्रोल लाईन म्हणजे काय? तर जिथे बँक आहे, हॉस्पिटल आहे, तर तिथे एक व्हाईट कलरचे किंवा येलो कलरच्या लाईन्स मारलेल्या असतात, तर ती काय असतात? तर कंट्रोल लाईन्स असतात. स्पॉइल बँक, द बँक constructed from surplus excavated earth on the side of the road cutting parallel to its alignment are known as a spoil banks. म्हणजे रोड इन कटिंग मध्ये जे म्हणजे कन्स्ट्रक्शन असतं, कुठं बरं, आता जिथं जिथं तुम्ही ह्याचे कॉन्क्रीट रोड कन्स्ट्रक्ट केलेले बघितले असतील, तर तिथं काय केलं जातं? एक्स्ट्रा मटेरियल काय एक्सकेवेट केलेलं असतं, तिथं काय केलेलं असतं? तर एक कन्स्ट्रक्शन केलेलं असतं, म्हणजे एक सरळ काय म्हणू शकतो, पडदी असते, तर त्याला काय म्हणतो? स्पॉइल बँक. जेणेकरून ते एक्सकेवेटेड मटेरियल आहे ते परत अजून वाहून जाऊ नये किंवा तिथला रोड व्यवस्थित राहावा. नंतर बोरोपिट्स, आता हे बोरोपिट इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले. बोरोपिट म्हणजे काय? तर द पिट्स डग along the road alignment for using excavated earth in the construction of encampment are known as a borrow pits. Wait for 2 minutes. ओके, फॉर रोड इन एम्बॅगमेंट, जे रोड एम्बॅगमेंट मध्ये असतात, ओके, तर तिथं काय असतात? बोरोपिट्स तयार होतात. द स्मॉल पोर्शन ऑफ अर्थ लेफ्ट अनडग इन अ बोरोपिट टू मेजर डेप्थ ऑफ एक्सकॅव्हेशन इज नोन ॲज डेड मॅन. आता हे जे बोरोपिट आहे,
म्हणजे इथं समजा आपलं रोडचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ओके, आणि इथं काही त्रास एवढाच पोर्शन ठेवलाय, तर ह्याला काय म्हणायचं, डेडमॅन. म्हणजे आपली कन्स्ट्रक्शन लेवल आपल्या लक्षात येण्यासाठी आपण काय केलेलं असतं, तर हे डेडमॅन असतं. म्हणजे हा काय केले, हा जो पोर्शन आहे तो एक्सकॅव्हेट केलेला नसतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, डेडमॅन. कर्ब्स. आता कर्ब्स इथं तुम्हाला दिसतं डायग्राम मध्ये, कर्ब्स काय आहेत ते. ओके, आता हे साइडला जे प्रोव्हाइड केलेलं असतं, म्हणजे कॉन्क्रीटचं पडदी घेतलेली असते, पूर्ण कॉन्क्रीटची वॉल घेतलेली असते, तर त्याला काय म्हणायचं, कर्ब्स म्हणायचं. द बाउंड्रीज बिटवीन पेवमेंट अँड शोल्डर ऑर फुटपाथ आर नोन ऍज अ कर्ब्स. म्हणजे इथं रोड आपला संपतोय आणि इथं फुटपाथ स्टार्ट होतोय, तर ह्या दोन्ही मधली बाउंड्री म्हणजे काय, तर कर्ब आहे. ओके, रोडचं तुम्हाला लक्षात आलंय का, ह्याच्या डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करायचे. एनी प्रॉब्लेम विथ दिस? ऑलरेडी रेग्युलर मुलांनी सबमिट पण केलंय हे, फक्त DSY मुलांसाठी मी एकदा हे रिपीट केलंय. ओके, एनी प्रॉब्लेम? डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्स, डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट्स. नो मॅम. ओके, सगळ्यांना कळालं. ह्याचे डायग्राम्स मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन, त्या तुम्ही काय करा, ड्रॉ करा. ओके, आणि ते आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल असेल, त्याच्यामध्ये ओके, तर फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स आपण बघितलं होतं. तर फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स काय, तर शेप टेस्ट आहेत. ओके, तर शेप टेस्ट फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स कशासाठी करायचं, तर फ्लॅकी म्हणजे काय, तर ऍग्रीगेट्स पूर्ण काय असतात, तर चपटे असतात. ओके, जर चपटे ऍग्रीगेट्स असतील तर ते आपल्या कन्स्ट्रक्शन साठी किंवा रोड साठी चालणार आहेत का, नाही चालणार. ओके, तर फ्लॅकिनेस इंडेक्स, पहिल्यांदा फ्लॅकिनेसची डेफिनेशन बघूयात. Okay, the percentage by weight of aggregate whose smallest dimension, that is thickness, is less than 0.6 times their mean dimension, known as the flackiness index. Okay, जर mean dimension पेक्षा किंवा 0.6 टाइम्स लेस असेल, ओके, म्हणजे फ्लॅकी म्हणजे आता एकदम चपटे असे ऍग्रीगेट असतात. ओके, पूर्णपणे चपटे ऍग्रीगेट. तर ते चपटे ऍग्रीगेट असतील तर काय होणार आहे, कन्स्ट्रक्शन साठी. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर पूर्ण ऍग्रीगेट जर चपटे असतील तर ते आपल्या कन्स्ट्रक्शनला चालणार आहेत का, नाही चालणार. कारण त्याच्यावरून कोणताही मोठा व्हेकल गेला किंवा लोड असेल त्या व्हेकल मध्ये, तर ते काय होणार आहेत, क्रश होणार आहेत आणि त्याचे परत काय होणार आहेत, तर पावडर होणार आहेत. तर असे जे ऍग्रीगेट्स आहेत तर ते आपल्या कन्स्ट्रक्शन साठी चालत नाहीत. मग हे कशासाठी करायचं, तर त्या कन्स्ट्रक्शन मधून आपल्याला हे फ्लॅकिनेस आणि त्या ऍग्रीगेट्स मधून आपल्याला काय करावं लागतं, तर फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स काय करावा लागतो, फाइंड आउट करावा लागतो. कारण नंतर जर तसंच आपण विदाउट टेस्ट घेतलं तर काय होणार आहे, रोड खराब होणार आहे लवकर, किंवा तुम्ही जे स्लॅब असणार आहे तुमचा, किंवा कॉलम असणार आहे, बीम असणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, हॉनिकॉम स्ट्रक्चर वगैरे फॉर्म होऊ शकतात. त्यामुळं फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स चेक करणं गरजेचं आहे. ओके, आता जनरली जिथं पेवमेंट डिझाईन असतं किंवा रोड कन्स्ट्रक्शन असतं, तिथं काय केलेलं असतात, तर फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स चेक करतात. आता इथे तुम्हाला डायग्राम दिसते. ओके, तर ही जी डायग्राम आहे, तर ह्याच्यातून काय करतो आपण, इथं तुम्हाला एजेस दिसतात बघा, तर ह्याच्यातून आपण काय करतो, ऍग्रीगेट्स पास करतो. आता किती ऍग्रीगेट्स पास होत आहेत आणि किती रिटेन होत आहेत, ओके, तर ते आपण मेजर करतो, त्याचं वेट घेतो. ओके, आता तिथं 25 to 10 mm, 16 to 25 mm इतक्या साईज, इतक्या लांबीचे आहेत. आणि त्याची विड्थ, 1 सेकंड, हा, तर त्याची विड्थ किती आहे, 40 mm,
50 mm, आता 27 mm किंवा 33.90 mm अशा त्याच्या विड्थ आहेत. ओके, ही जी आहे ती उभी डायमेन्शन आहे आणि ही जी आहे ती आडवी डायमेन्शन आहे. ओके, तर ह्यातून आपण काय करतो, पास करतो ऍग्रीगेट. जे पास होतील ऍग्रीगेट ते सेपरेट काउंट करायचे, त्याचं वेट घ्यायचं. जे रिटर्न होतील त्याचं सेपरेट काउंट करायचं, त्याचं वेट घ्यायचं. ओके, तर नंतर जे ऍग्रीगेट्स पास झालेत, ओके, ते डिवायडेड बाय जे टोटल ऍग्रीगेट होते ते इंटू 100 म्हणजे काय होतं तर फ्लॅकीनेस इंडेक्स मिळतो आपल्याला. इलॉंगेशन इंडेक्स पण सेम आहे. इलॉंगेशन इंडेक्सची मेजर करण्याची काय म्हणतो आपण, त्याचा ऍपॅरेटस वेगळं आहे. की फर्स्ट फ्लॅकीनेस इंडेक्सेस बघूयात आपण. ओके, आता हे नॉमिनल साइजेस आहेत, तर आपल्या मॅन्युअल मध्ये वेगळं आहे. ओके, हा इथं तुम्हाला व्यवस्थित दिसते बघा. आता हे 6.75, आता 6 mm च्या खालचे आपण ऍग्रीगेट्स यूज करत नाही ह्या टेस्टसाठी. ओके, ते अलाउबलच नाहीयेत. त्यामुळं विड्थ किती आहे 6.75 mm आणि लेंथ किती आहे 35 mm. तर ह्याच्यातून किती ऍग्रीगेट पास, एक समजा आपण 1 kg ऍग्रीगेट घेतलं तर ह्याच्यातून पास किती होत आहेत आणि रिटर्न किती होत आहेत हे आपल्याला चेक करायचंय. मग पास झालेले ऍग्रीगेट डिवायडेड बाय टोटल ऍग्रीगेट इंटू 100 म्हणजे काय तर फ्लॅकीनेस इंडेक्स आपल्याला मिळतो. ओके, लक्षात येते का? आता इथं ISCU पहिल्यांदा आपल्याला यूज करायचंय. आता हे जे आहे, आता इथं दाखवलंय बघा तुम्हाला. हा इथं दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित स्क्रीन आणि माऊस सॉरी कर्सर Yes, ma'am. दिसतं का? हा, तर इथं बघा, आता हे 25 लेंथ आहे आणि 4.83 विड्थ आहे. आणि जी सीव साईज आपण घेणार आहोत, ओके, सीव म्हणजे प्रत्येक ऍग्रीगेट आपण प्रत्येक डायमेन्शन साठी ऍग्रीगेट काय करतो, सीव करून घेतोय म्हणजे चाळून घेतोय. ओके, तर 10 मधून पास होणारे आणि 6.3 मध्ये रिटर्न होणारे. ओके, 10 mm च्या चाळणीतून 10 mm चाळणी म्हणजे काय तर त्याच्या जे बॉक्सचे तो जे स्क्वेअर असतो, ओके, तो 10 mm चा असतो आणि 6.3 मध्ये रिटेन होणारे. ओके, 10 मधून पास होणारे आणि 6.3 मध्ये रिटेन होणारे हे ऍग्रीगेट आपण काय करतोय, 4.83 विड्थ असलेल्या आणि 25 mm लेंथ असलेल्या गेज मधून काय करतोय, पास करतोय. ओके, सेम असंच आपल्याला सगळ्यांचं करायचंय. मग फर्स्ट आपण आता 63 mm किंवा 50-40 mm एवढा आपण घेत नाही. ओके, तर आपण 25 to 20, 20 to 16, 16 to 12.5, 12.5 to 10 अशा सीव साइजेस घेतो. आणि थिकनेस साइज किती असते, म्हणजे थिकनेस गेज साइज किती असते तर 13.50 इथं दाखवले बघा. तर हे आपण जनरली नाही यूज करत, कारण ह्याच्यातून खूप मोठे ऍग्रीगेट्स पास होतात. हे आपण टेस्ट साठी यूज करतो. ओके, तर इथं 13.50 गेज मधून काय करतो आपण, ते ऍग्रीगेट पास करतो. त्याचं वेट आपण त्याच्या समोर लिहिणार आणि टोटल वेट किती आहे ते पण, म्हणजे टोटल वेट जे आहे ते लिहिणार प्लस पास झालेलं वेट. ओके, नंतर 20 to 16 म्हणजे 20 मधून पास आणि 16 मध्ये रिटर्न. ओके, त्याचं वेट काय करणार आपण, जे सॅम्पल पास झाले त्याचा समजा आपण W1 म्हणूयात आणि जे सॅम्पल रिटर्न झालंय त्याला W म्हणूयात, किंवा जे टोटल सॅम्पल आहे त्याला W म्हणूयात. ओके, तर ते टोटल सॅम्पल त्याच्या समोर लिहिलं आणि त्याच्या पुढेच आपण काय करतोय तर जे पास झालेलं आहे ते सॅम्पल लिहितोय. आता हे असं आपण 12.5 to 10 mm च्या सीव साइज आणि थिकनेस गेज किती 6.75 थिकनेस गेज मधून पास होणारे ऍग्रीगेट. मग जे टोटल वेट आहे, ओके, समजा 25 to 6.3 mm मधून पास झालेले जे टोटल वेट आहे ते W1, नंतर जे आपण पूर्ण ऍग्रीगेट्स घेतले होते ते टोटल वेट म्हणजेच W, म्हणजे W1 आपण W इंटू 100 म्हणजेच काय तर फ्लॅकीनेस इंडेक्स. ओके, लक्षात येते का सगळ्यांच्या?
तुम्ही मॅन्युअल प्रिंट आउट केले असतील तर मॅन्युअल समोर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला कळेल. लक्षात येते का सगळ्यांचे? येस और नो? हॅलो. Yes, ma'am. DSY स्टुडंट्स. Yes, ma'am. ओके. तर आता फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स, मॅक्झिमम लिमिट किती पाहिजे त्याचं, तर ते रोडनुसार ठरवलं गेलं. ओके. फॉर बिटुमिनस अँड नॉन बिटुमिनस रोड साठी 15% मॅक्झिमम लिमिट आहे. ओके. फॉर बिटुमिनस अँड नॉन बिटुमिनस रोड साठी किती? 15% मॅक्झिमम लिमिट आहे. नंतर कंबाइंड फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स म्हणजे हा फक्त जे कंबाइंड फ्लॅकिनेस प्लस इलॉंगेशन इंडेक्स 30% पर्यंत चालू शकतो. आता इलॉंगेशन इंडेक्स आपण नेक्स्ट बघूयात. आणि फॉर कॉन्क्रीट रोड्स 35% पर्यंत चालू शकतो. ओके. म्हणजे जो आपला इलॉंगेशन इंडेक्स असेल किंवा फ्लॅकिनेस इंडेक्स असेल तर तो 15% असेल तर बिटुमिनस नॉन बिटुमिनसला चालू शकतो. जर 15च्या वर 20% असेल 35% असेल तर ते नाही चालणार. ओके. नंतर कंबाइंड म्हणजे दोन्ही मिळून असतील. ओके. फ्लॅकिनेस प्लस इलॉंगेशन असेल तर 30% पर्यंत काय होऊ शकतं, चालू शकतो. ओके. बिटुमिनस आणि नॉन बिटुमिनस रोडला कंबाइंड 30% पर्यंत चालू शकतो. 30%च्या वर असेल फ्लॅकिनेस इलॉंगेशन इंडेक्स तर नाही चालत. सेम फॉर कॉन्क्रीट रोड्स 35% पर्यंत चालू शकतं. अबव 35% फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स जर त्या अग्रिगेटचा असेल किंवा जे ऍग्रीगेट आपण कन्स्ट्रक्शन साठी यूज करणार आहे त्याचा असेल तर ते आपण यूज करू शकत नाही. ओके. आता फ्लॅकिनेस सॉरी इलॉंगेशन इंडेक्स तुम्हाला दाखवते. आता इलॉंगेशन इंडेक्स पण काय सेम गेज आहे. ओके. इलॉंगेशन म्हणजे काय तर लेंथला ऍग्रीगेट जे असतात ते जास्त असतात. ओके. आणि विड्थ खूप कमी असते. मग जे लेंथला ऍग्रीगेट जास्त असतात ते पण ऍग्रीगेट्स लवकर क्रश होतात किंवा लवकर तुटतात. तर ते मॅक्झिमम लोड घेऊ शकत नाही. त्यामुळे काय करावं लागतं तर आपल्याला इलॉंगेशन इंडेक्स पण काय करावं लागतो, चेक करावा लागतो. तर ह्या अशा टाइपचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. तर इथून काय करतो आपण, आडवे पार्टिकल्स काय करतो, पास करतो. जे पार्टिकल्स पास होतात किंवा जे ऍग्रीगेट पास होतात ते ऍग्रीगेट पास होते त्याचं वेट W1 जे आपण पास करत होतो त्याचं टोटल वेट W म्हणजे W1 डिवायडेड बाय W इंटू 100 म्हणजे काय तर इलॉंगेशन इंडेक्स. फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स सेम आहे. ओके. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला सिव्ज घ्यायचे आहेत. नंतर त्या सिव्ज मधून पास होणारे ऍग्रीगेट. आता सिव्ज स्टार्ट कुठून होत आहेत तर 6.3 mm टू 63 mm पर्यंत सिव आहे. ओके. तर ह्या सगळ्यातून काय करायचंय, सिव्ह झालेलं ऍग्रीगेट्स तुम्हाला घ्यायचे आणि नंतर इथं सिव्ह साइजेस दिलेल्या असतात. ओके. 10 to 12 mm पर्यंतच्या सिव्ह मधून पास झालेले ऍग्रीगेट ह्या गेज मधून पास करा. अशा टाइप मध्ये इथं तुम्हाला दिलेलं असते. ओके. सेम असं इन्स्ट्रुमेंट असते. ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेल्या असतात की आता हे समजा 50 to 40 mm सिव्ह मधून पास झालेले ऍग्रीगेट इथून पास करा. परत 40 to 25 मधून झालेली इथून पास करा. 25 to समजा 16 असेल तर इथून पास करा. जे पास झाले त्याचं वेट वेगळं आणि जे टोटल वेट आपण घेतलं होतं ते वेगळं. W1 डिवायडेड बाय W इंटू 100 म्हणजेच काय तर इलॉंगेशन इंडेक्स येतोय. आता इलॉंगेशन इंडेक्स पण सेम फॉर बिटुमिनस रोड 15% बिटुमिनस आणि नॉन बिटुमिनस रोड साठी 15% चालू शकतं. कंबाइंड फ्लॅकिनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स 30% चालू शकतं आणि कॉन्क्रीट साठी सेम किती 35% चालू शकतो. अबाव त्याच्या चालणार आहे का, नाही चालणार. ओके. तर इथपर्यंत कुणाला काही डाऊट, प्रॅक्टिकल्स लिहू शकता. आता इथं दिलेत बघा साईज, सिव्ह साईज.
ओके, फ्लॅकीनेस आणि इलॉंगेशन इंडेक्स पर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. ओके, सगळ्यांनी प्रॅक्टिकल्स लिहिलेत? DSY स्टुडंट तुम्ही पण प्रॅक्टिकल्स लिहायला चालू करा. रेफरन्स मॅन्युअल मी पाठवलेला आहे. तुम्ही मॅन्युअलचे प्रिंट काढा, त्याच्यामध्ये राईट डाऊन करायला चालू करा. फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला डायग्राम्स काढायचे, सेकंड आणि थर्ड प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला थोडंसं राईटअप आहे आणि कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्हाला समजून जातील. ओके.